राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी 31 मे पर्यंत करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्याला दिली खरी, मात्र खरेदीचा हा आदेश बहुतांश बाजार समितींना मिळालेलाच नाहीये। त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्यापही बंद आहे। वाशिममध्ये सकाळपासून शेतकरी 5 ते 6 ट्रक तूर घेऊन बाजार समिती समोर उभे आहेत, मात्र सरकारी आदेश मिळाला नाहीये। त्यामुळे तुरीची खरेदी मात्र होऊ शकली नाहीये। तिकडे यवतमाळमध्ये देखील हीच स्थिती बघायला मिळते। त्यामुळे सरकारचा हा आदेश हा घोषणेपुरताच फक्त आहे का असा प्रश्न शेतकऱ्याला पडू लागलाय। कालच कृषी मंत्र्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीची मुदत वाढवल्याची घोषणा केली होती। त्यामुळे त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी आता कधी होणार याकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। महाराष्ट्रामध्ये तुरीचा प्रश्न सध्या गाजत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये आहेत। त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची देखील भेट घेतली आहे। सर, तुरीच्या प्रश्नासंदर्भात नेमकं काय आश्वासन मिळते आणि कसा तोडगा निघणार आहे? केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी यांना आम्ही विनंती केली होती की महाराष्ट्रामधलं तुरीचं रेकॉर्ड उत्पादन पाहता आम्हाला 2 लाख टन तूर अधिक खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी आणि ती किमान 31 मे पर्यंत आम्हाला खरेदी करू द्यावी। तर आज त्यांनी 31 मे पर्यंत खरेदी करू देण्याकरता मान्यता दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी अजून 1 लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे। पण आमची जी 2 लाख टनाची मागणी होती त्यातली उरलेली अजून 1 लाख टन जी मी आता त्यांना विनंती केली तर ती त्यांनी तत्वतः मान्य केलं। त्यांनी सांगितलं की 1 लाख टनाची खरेदी तुम्ही करा, त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही त्यालाही मान्यता देऊ। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी काही आहे ती आम्ही करतो आहोत। आणि ही खरेदी याकरता महत्त्वाची आहे की यापूर्वीच्या सरकारमध्ये, आघाडीच्या सरकारमध्ये किंवा UPAच्या सरकारमध्ये अशाच प्रकारची योजना त्यांनी घोषित केली असताना 15 मार्चला सगळे सेंटर बंद करण्यात आले आणि 13 लाख टन तुरीचं उत्पादन असताना केवळ 20,000 टन त्यांनी तूर खरेदी केली होती। आणि आत्तापर्यंत आमच्या सरकारने 5.5 लाख टन तर खरेदी केलेलीच आहे, पण मला असं वाटतं की 6 लाख टनाच्या वर ही सगळी तूर खरेदी जाईल। त्याच्यामुळे एक रेकॉर्ड खरेदी राज्य सरकार करते आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या पूर्ण पाठीशी आहे। हे